भारतातूनच नाही तर संपूर्ण जगातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दादर येथील चैत्यभूमी या ठिकाणी 6 डिसेंबर रोजी अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं आंबेडकर अनुयायी येत असतात। यातच मराठवाडा भागातील काही तरुण राज्यराणी एक्सप्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर्शनासाठी जात असताना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खेरवाडी दरम्यान काही चोरट्यांनी या आंबेडकर अनुयायी तरुणांना दमदाटी करत त्यांच्याकडे पैसे मागितले। त्यांनी विरोध केला असता चोरट्यांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवून तरुणाच्या डोक्याला जबर दुखापत केली आहे। तो रक्तबंबाळ झाल्यानं काही तरुण भयभीत झाले। चोरट्यांनी संधीचा फायदा घेत गाडीचे चेन पुलिंग करून तिथून धूम ठोकली आहे। पेट्रोलिंगसाठी रेल्वे गाडीमध्ये रेल्वे पोलीस कर्मचारी असते तर सदर घटना ही घडलीच नसती असा संवाद साधत रक्ताने माखलेला तरुण आणि त्याच्या साथीदारांनी संतप्त तरुणांनी रेल रोको केला। फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करा नाहीतर गाडी पुढे जाऊ देणार नाही असा थेट संवाद रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना व्यक्त केला। रेल रोको झाल्यामुळे राज्यराणी आणि सेवाग्राम एक्सप्रेस या दोन्ही गाड्या काही काळ खोळंबल्या होत्या। गाडीमध्ये पोलीस का नव्हते? पोलिसांचं काम काय? स्टेशन पे चलिए, स्टेशन पे नहीं जाएंगे, मैं तो यहाँ पे मारा है, यहाँ पे। अरे बेटा सुन ना, अभी दबा ले तू फटाका पहले एम्बुलेंस में सब पकड़े जाएंगे, मार के गए हो। अरे सब पकड़े जाएंगे, हमको मार रहे, हमारा पैसा चुरा के पकड़े जाएंगे। एवढं बोललो आणि शांत बसलो। मग बोलला म्हणा ना सगळे जण भीमसैनिकवाले समजे माणसं त्याला बोलले, हे भया म्हणले जाऊ दे म्हणे, सांगले समजावून आम्ही ऐकलं। पण सगळं समाज आहे का? समाज आहे, भीम समाज। गाडी अडवा दी, गाडी अडवा दी, चला 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 तिकडे, चला तिकडे सगळे, चला गाडी अडवा दी, याला ये तिकडे, याला गाडी जाऊ दे कोणती। त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून घेतले। किती जण होते ते? 20-25 जण होते ते, त्यांच्यावर हत्यार पूर्ण होते, पिस्तूल सहित असे हत्यार होते। मग थोडंसं आमचं त्या आतमध्ये तुम्ही झालं, मग त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळं तो पण आम्ही आल्यानंतर म्हणला की माझे पण यांनी पैसे घेतले। तर मग नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन म्हणजे एकानं चैन खिचली आणि ते फायटर काय तर चाकू मारले त्याला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यांनी। त्यांच्याकडे हत्यार काय काय होते? चाकू होते आणि हातामधले कडे होते। ते काय बोलले, माझा मोबाईल हरवला म्हणे ते, आणि त्याच्यानंतर ते वाकले गेले त्या डोक्याला मारायला गेलं। स्वतः आम्ही तिथं बघले, चाकू मारला गेला। हा, चाकू काही मुलं होते की त्यांच्यावर? उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी प्रज्ञानंद जाधव, नांदगाव।